अध्याय 3 श्लोक 23 बघतोय आपण. यदि ह्यहन्नवर्तेयै जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. ह्यहन इथे संधी आहे, ही अधिक अहम, आणि पुढे कर्मण्यतन्द्रितः मध्ये कर्मणी अतन्द्रितः, खालच्या ओळीत वर्तम अनुवर्तन्ते संधी आहे. यदि ही अहम, कारण हे पार्था, जर का मी कर्मणी अतंद्रितः, कर्मामध्ये सावध राहून, न वर्तेयम जातू, जर मी कर्म केली नाहीत, कर्मामध्ये सावध राहून कर्म केली नाहीत, तर काय होईल? तर मोठं नुकसान होईल. न वर्तेयम म्हटलंय म्हणजे मी जर केलं नाही तर हानी होईल. मनुष्याः सर्वशः, मनुष्य सर्व प्रकारांनी, मम वर्त्म अनुवर्तन्ते, वर्त्म म्हणजे मार्ग, सगळे मनुष्य माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. अनुवर्तन्ते म्हणजे अनुसरण करतात. भगवंत पुढे म्हणतात आहे की मी तर सर्व प्रकारे सुखी आनंदी असल्यामुळेच जर कर्मापासून निवृत्त झालो, तर यावेळी सर्व प्रकारे दुःखी, परतंत्र, त्रस्त आणि संकटांनी ग्रस्त झाले लोकसुद्धा माझंच अनुकरण करून कर्मापासून निवृत्त होतील आणि त्यामुळे ते दुःखसागरात अधिकाधिक गटांगळ्या खातील. म्हणून मी सतत कर्म करत असतो, माझं अनुकरण त्यांनी करावं म्हणून. उत्तम सिद्ध पुरुषांना कोणतंही कार्य करायचं बाकी राहिलं नसलं तरीसुद्धा त्यांनी कर्म करण्यातच लक्ष घातलं पाहिजे, हेच जणू यातून सांगायचं आहे. सामान्य लोक हे श्रेष्ठांचं अनुसरण करतात. म्हणून नेतृत्व गुण ज्याच्या ठायी असतात त्याने आपलं आचरण सदैव सुयोग्य ठेवलं पाहिजे, म्हणजे मग त्याला अनुसरणाऱ्यांचा सुद्धा उद्धार होईल. मम वर्तमानुवर्तन्ते, मम वर्तम अनुवर्तन्ते सर्वशः मनुष्याः. या पदांनी जणू भगवंत हे इच्छितात आहेत की माझ्या मार्गाचं अनुसरण करणारी वास्तविक माणसं म्हणण्यायोग्य आहेत, जे माझा आदर्श न मानता आळस आणि प्रमादवश असं कर्तव्य कर्म करत राहतात आणि अधिकार इच्छितात. ती जरी आकृतीने माणसं असली तरी वास्तविक ती माणसं नव्हेत. याच अध्यायाच्या 21व्या श्लोकामध्ये भगवंताने म्हटलं होतं की श्रेष्ठ पुरुषांच्या आचरणानुसार आणि प्रमाणानुसार सर्व माणसे त्यांचं अनुसरण करतात. आणि या श्लोकामध्ये भगवान म्हणतात आहे की सर्व प्रकारे ही माणसं माझं अनुसरण करतात. तात्पर्य, श्रेष्ठ पुरुष तर एकाच लोकात म्हणजे मनुष्य लोकामध्ये आदर्श पुरुष असतात, पण मी तर तिन्ही लोकांमध्ये आदर्श पुरुष आहे, हेच इथून सांगायचं आहे भगवंताला. मनुष्याने संसारात कसं राहावं हे दाखवण्यासाठी भगवंत मनुष्य लोकामध्ये अवतरित होतात. संसारात आपल्यासाठी राहायचे नाहीच, ही संसारामध्ये राहण्याची विद्या आहे. संसार वास्तविक पाहिलं तर एक विद्यालयच आहे, ज्या ठिकाणी आम्हाला कामना, ममता, स्वार्थ इत्यादींचा त्याग करून दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करणे शिकायचे आहे आणि त्यानुसार कर्म करून आपला उद्धार करावायचा आहे. संसारातील सगळे संबंधी एकमेकांची सेवा करण्यासाठीच आहेत, आपण बघतोच नेहमी. म्हणूनच पिता, पुत्र, पती, पत्नी, बंधू, भगिनी इत्यादी या सर्वांनी एकमेकांच्या अधिकारांचं रक्षण करीत आपापल्या कर्तव्याचं पालन करावे आणि एकमेकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहावे, हे जणू यातून सांगायचं आहे. मी कसं आहे तर तिन्ही लोकांमध्ये कार्य करत असून सुद्धा मला काही करायचं नाही असा विचार मी करत नाही, मी सतत कर्म करीत असतो, हेच जणू भगवंताला ते सांगायचं आहे. अध्याय 3 श्लोक 24 बघतो आपण. उत्सीदेयुरिमे लोकान् कुर्यां कर्म चेदहं शंकरस्य च कर्तास्यामुपहन्यामि माः प्रजाः. चेदहम शेवटचा शब्द जो पहिल्या ओळीत आहे त्याचा संधी कसा आहे? चेत अधिक अहम. चेत म्हणजे जर, अहम म्हणजे मी. जर मी
कर्म केले नाही तर, कर्म न कुर्याम म्हणजे कर्म केले नाही जर मी तर, इमे लोकाहा, इमे म्हणजे हे, उत्सिदेयुहु अधिक इमे, संधी आहे तिथे पहिल्या शब्दामध्ये. उत्सिदेयुहु, र निघून जाईल, तिथे विसर्ग येईल आणि ई स्वर मेला जोडला जाईल. इमे, इमे म्हणजे या लोकामध्ये, हे सगळे लोक, इमे म्हणजे हे सगळे लोक, इमे लोकाहा. मी जर कर्म करणार नाही तर हे लोक उत्सिदेयुहु, भ्रष्ट नष्ट होतील. उत्सिद म्हणजे नष्ट होणं, भ्रष्ट होणं. च म्हणजे आणि, संकरस्य च करता म्हणजे संकराचा, वर्णसंकरतेला करणारा असा हा करता होईल. इमाहा प्रजाहा स्यात् उपहन्याम, संधी आहे तिथे, स्यात् उपहन्याम अधिक इमाहा म्हणजे या सर्व प्रजेला नष्ट करणारा होईल. जर मी कर्म करणार नाही तर हे सगळे मनुष्य नष्टभ्रष्ट होतील आणि मी मात्र वर्णसंकरतेला करणारा असा होईल आणि या सर्व प्रजेला नष्ट करणारा होईल. भगवान म्हणतात आहे की मी जर कर्म सोडलं तर लोकही माझं अनुसरण करतील आणि आळशी बनतील, उत्कर्ष साधू शकणार नाहीत. मला काही मिळवायचं म्हणून मी कर्म करत नाहीये. तेच मागच्या श्लोकात आपण बघितलेलं सगळं. तर मी लोकसंग्रहावर दृष्टी ठेवून निरलस वृत्तीने कर्म करीत असतो. मागच्या 20व्या श्लोकात जनक इत्यादी राजांची उदाहरणं देऊन कसं निर्भिलाष वृत्तीने कर्मयोगाचं आचरण करायचं खरोखरी हे सांगितलं आणि लोकांच्या, प्रजेच्या भल्यासाठी सर्व कर्म करीत ते कसे गेले हे सांगितलं. इथं आपलंच उदाहरण भगवंत देतात आहे. मागच्या श्लोकात तेच दिलंय की मला काही कर्तव्य नसताना सुद्धा तिन्ही लोकांमध्ये मी कशी कर्म करतो आणि इथेही तेच सांगतात आहे की मी कर्म करतो तर दुष्टांचं निर्दालन आणि सज्जनांचं प्रतिष्ठापन, लोकसंग्रहावर दृष्टी यासाठी करतोय. पुढे म्हणतात मी जर कर्म केलं नाही तर संकरतेला कारणीभूत ठरेल. संकरस्य करता म्हटलंय, संकरतेला कारणीभूत ठरेल. खरं तर संकर म्हणजे परस्पर विरोधी दोन गोष्टी एकत्र झाल्या तर संकर दोष निर्माण होतो. पहिल्या अध्यायामध्ये थोडंसं आपण याबद्दल बघितलं होतं. पहिल्या अध्यायातील 40 आणि 41 श्लोकात आपण हे पाहिलं की अर्जुनाने म्हटलं होतं की मी जर युद्ध केले तर कुलाचा नाश होईल आणि त्यामुळे शाश्वत कुलधर्म नष्ट होतील. धर्म नष्ट झाल्याने काय होईल? पापाचा प्रादुर्भाव होतो आणि पाप अधिक झाल्यास कुलस्त्रिया भ्रष्ट होतील, दूषित होतील. कारण युद्धामध्ये अनेक लोक मारले जातात, त्यामुळे सुद्धा पापाचा प्रादुर्भाव होईल आणि कुलीन घरातल्या स्त्रिया सुद्धा कधी कधी भ्रष्ट होतील. म्हणून वर्णसंकर उत्पन्न होईल. त्यातून अर्जुनाचा भाव होता की युद्ध केल्याने वर्णसंकरता उत्पन्न होईल, परंतु या ठिकाणी भगवंत त्या विरुद्ध म्हणतात आहेत. काय बघू की युद्धरूप कर्तव्य कर्म न केल्यास वर्णसंकरता उत्पन्न होईल. तिथे अर्जुनाने म्हटलं होतं की मी जर असं युद्ध केलं तर मग सगळं अशा प्रकारे होईल आणि संकर होईल. इथे भगवंत त्याला समजवतात आहे की जर तू कर्म केलं नाही, हे तुझं कर्तव्य कर्म केलं नाही, युद्ध केलं नाहीस तर वर्णसंकरता उत्पन्न होईल. आणि या विषयामध्ये भगवंत स्वतःचं उदाहरण देऊन सांगतात आहे की जसे मी जर कर्तव्य कर्म सोडलं तर माझ्या मार्गावरून चालणारेही सुद्धा कर्म, धर्म, उपासना, वर्ण, आश्रम, जाती इत्यादी सर्वांमध्ये आपोआपच संकरता निर्माण होईल. तात्पर्य कर्तव्य कर्म न करण्याने संकरता उत्पन्न होते. अर्जुनाचा मूळ प्रश्न या अध्यायातील पहिल्याच श्लोकामध्ये आहे की मला या घोर कर्मामध्ये तुम्ही का प्रवृत्त करता. त्याचं उत्तर या 22 आणि 23 श्लोकामध्ये स्वतःचं उदाहरण देऊन भगवंत देतात आहेत की तुझ्यासारख्या क्षत्रियाने राष्ट्ररक्षणादी कर्म सोडलं तर तुझे अनुयायी सुद्धा तुझे अनुकरण करतील. मग शौर्य, तेज इत्यादी गुणांची वृद्धी करण्याचे सोडून ते आळसात वेळ घालवतील, प्रमाद होईल त्यांच्या हातून. त्यामुळे त्यांचे ते शौर्य, तेज, वीर्य, युद्ध कौशल्य इत्यादी क्षत्रियांमध्ये असणारे जे गुण असतात ते नष्ट होतील. त्यामुळे शत्रूंचं चांगलं फावेल. अखेर राष्ट्र शत्रूंच्या अधीन होईल आणि धर्म नष्ट होईल.
अनाचार अत्याचार वाढतील, हा सुद्धा संकरच आहे. म्हणून प्रत्येक वर्णातील लोकांनी आपापलं स्वकर्म स्वधर्म सोडलं तर राष्ट्राची अवनती व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून श्रेष्ठांची नेतृत्व करणाऱ्यांनी आपली वर्तन सदैव आदर्श ठेवावी, हा सिद्धांत या श्लोकातून सांगितलेला आहे. श्रेष्ठ लोक जसे वर्तन करतात तसं मग इतर अनुकरण करत असतात. कोणत्याही दृष्टीने जर पाहिलं तर स्वकर्माचा त्याग, त्यातून संकर आणि संकरातून नाश, ही परंपरा निसंशय सत्य आहे. स्वकर्म सोडणं म्हणजे संकर. जसं अनुवंशिक किंवा जात्याच शेती करण्याचा ज्याचा मूळ स्वभाव आहे, तोच थंडी ऊन वारा पाऊस यात कष्ट करून शेतामध्ये धान्य पिकवतो. ते करण्यात त्याला धन्यता वाटते. ते काम इतर कोणी तितकं मनपूर्वक करू शकणार नाही. शेतकऱ्याने शेती करत नाही असं जर म्हटलं तर शेतकऱ्याला सुद्धा स्वस्त बसवणारच नाही. आणखी एखादं उदाहरण बघू की शिक्षकांनी म्हटलं सैनिक बनवून मी सीमेवर लढण्यासाठी जातो, तर जमेलच असं नाही. आणि सैनिकांनी शिक्षकाचं काम करायचं ठरवले तरी सुद्धा सैनिकाचा जो मूळ स्वभाव आहे तो त्याला स्वस्त बसू देणार नाही. तात्पर्य काय? कर्त्याच्या स्वभावाविरुद्ध कर्म केल्यामुळे कार्यात दोष आणि अडथळे येण्याची शक्यता अधिक असते. म्हणजेच स्वकर्म त्याग म्हणजे सुद्धा संकर होण्याची शक्यता आहे. हेच या श्लोकात सांगितलंय. पुढे श्रेष्ठांवर आणखीन कोणती जबाबदारी असते ते पुढच्या श्लोकात सांगतात आहे. तो श्लोक पुढे बघूया. अध्याय 3 श्लोक 25 बघतो आपण. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोक संग्रहम्. हे भारत, कर्मणि सक्ताः अविद्वांसः. हे अर्जुन, हे भारत, कर्मणी म्हणजे कर्मामध्ये आसक्त झालेले, सक्ताः म्हणजे आसक्त झालेले, अविद्वांसः म्हणजे अज्ञानी लोक, यथा कुर्वन्ति ज्याप्रमाणे करतात, असक्तः विद्वान लोकसंग्रहम आसक्ती विरहित असणारे. मगाशी सक्ताः म्हटलाय म्हणजे आसक्त असणारे, इथे असक्त म्हटलाय म्हणजे आसक्ती रहित असणारे. विद्वान म्हणजे तत्वज्ञ महापुरुष. लोकसंग्रहम चिकीर्षुः लोकसंग्रहाच्या अपेक्षेने तथा कुर्यात त्याप्रमाणे कर्म त्यांनी करावीत. लोकसंग्रह करण्याची जबाबदारी ज्ञानी पुरुषांवर असते, हे दाखवण्यासाठी या उपदेशाची सुरुवात आहे. मागच्या 22, 23, 24 पासून श्रेष्ठांची जबाबदारी कशी असते, आदर्श पुरुषांची जबाबदारी कशी असते ते सांगतात आहेत. लोकसंग्रहाचा अर्थ काय? तर लोककल्याण, जनतेचे हित, राष्ट्राची उन्नती, लोकांचा अभ्युदय, उत्कर्ष आणि निःश्रेयस करणं, लोकांना उन्मार्गाला लावणं म्हणजेच लोकसंग्रह. खालच्या ओळीमध्ये म्हटलंय चिकीर्षुः लोकसंग्रहम. लोककल्याणाच्या इच्छा असलेल्या, चिकीर्षुचा अर्थ इच्छा असलेले विद्वान ज्ञानी स्वार्थासाठी काहीही करत नाहीत. पण सामान्य लोक कर्म करतात ते कुठल्या तरी फळाच्या आशेने. कर्माविषयी, त्यांच्या फळाविषयी संग असतो. सक्ताः म्हटलंय, संग म्हणजे आसक्ती असते, त्यांची ओढ असते, जवळीक असते त्या कर्माच्या जवळ. मग त्यांची काहीतरी मिळेल या अपेक्षेने ते कर्म करत असतात. म्हणून यांना काय म्हटलंय? अविद्वान, अडाणी, अज्ञानी असं म्हटलंय. हे जरी खरं असलं तरीही त्यांच्या हातून कर्म घडतच असतात. कर्माशिवाय ते राहत नाहीत. कर्म करणे हेही महत्त्वाचंच आहे. म्हणून विद्वान ज्ञानी माणसांनी तसेच कर्म करावे. त्यांच्यासारखे सुद्धा बरेचदा पुढच्या श्लोकात येणार आहे. पण फरक इतकाच की विद्वानाने संग न ठेवता कर्म करावे, फलाची अपेक्षा न करता कर्म करावे, कर्माशी जवळीक बाळगू नये. मी केले असं म्हणत राहू नये. अलिप्त राहून कर्तव्य कर्म करावे. उदाहरण बघू. शिवाजी महाराज असेच निस्संग राहून कर्म करीत होते. सिंहासनावर असूनही हे राज्य श्रींचे म्हणून कारभार पाहत असत.
ज्ञानी माणसाने सुद्धा अशाच प्रकारे कर्म करावे. या श्लोकात हेच म्हणायचे की स्वार्थाची पूर्णाहुती दिल्यानंतर ज्ञानी हा खरा ज्ञानी होय. शंका येईल की त्याला जर स्वार्थासाठी काही नको तर कशासाठी त्याने कर्म करावं? तर उत्तर हेच आहे की चिकीर्षुः लोकसंग्रहम, लोककल्याणाच्या इच्छेने अत्यंत दक्षतेने कर्म करावं. स्वार्थ निरपेक्ष प्रवृत्तीतच माणसाची खरी माणुसकी आहे. जनावर आणि माणूस यात हाच मोठा फरक आहे. पोट भरलं की जनावरांची हालचाल मंदावते. माणसाच्या सर्व शक्ती पोट भरल्यानंतरच विशेषत्वाने प्रगट होतात. म्हणून माणसातही मनुष्य जो अधिक उत्क्रांत तो त्याने स्वतःपुरता विचार न करता इतरांच्या भल्यांचाही विचार करावा. स्वार्थी माणूस खुर्चीत बसला की खुर्चीचा खरा उपयोग स्वतःच्या स्वार्थ साधनेकडेच करीत असतो. फक्त बरोबर दाखवतो, प्रयत्नपूर्वक दाखवतो की मी लोकांसाठी काहीतरी करतोय, कारण लोकांनी त्याला खुर्चीतून खाली उडू नये म्हणून. लोकसंस्थांचे रक्षण व्हावे वाटत असेल तर सद्वर्तन, सदाचार, सन्नीती, सद्धर्म हे शास्त्रविहित रीतीने लोकांना सांगितले पाहिजे. त्या ध्येयाकडे लोकांना वळवले पाहिजे. काही झाले तरी न बिघडणाऱ्यांचा एक गट असतो समाजामध्ये. त्याचप्रमाणे काहीही झाले तरी न सुधारणाऱ्यांचा सुद्धा एक गट असतो. काही न बिघडणाऱ्यांचा, ते कधीच बिघडत नाहीत, पण काही झाले तरी काही न सुधारणाऱ्यांचाही सुद्धा एक गट समाजात असतो. पण हे दोन्ही गट कसे असतात? फार लहान असतात. पण फार मोठा जो समाज असतो तो संस्काराची आवश्यकता बाळगणाऱ्यांचा असतो आणि संस्कारांप्रमाणे घडणाऱ्यांचा असतो. जसं ज्ञानेश्वर तुकारामांच्या पातळीवरील लोकांना कोणी भ्रष्ट करू शकत नाही आणि दुर्योधन दुःशासनांना कोणी सुधारू शकत नाही. म्हणून जो मधला गट असतो त्यासाठी संस्कार, संगती, आदर्श, उपदेश, प्रलोभन, भय या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. आणि प्रलोभन, भयपासून त्यांना बाहेर काढणं ही कोणाची जबाबदारी? तर आदर्श लोकांची, श्रेष्ठ लोकांची असते. सदाचाराच्या रक्षणासाठी त्यांच्यापुढे आदर्श ठेवलाच पाहिजे. अर्जुनाला सत्यासाठी, न्यायासाठी युद्ध करणं भाग होतं, सैन्य सांभाळणं भाग होतं. त्याच्या अनुयायांना त्याचा आदर्श त्यांच्यापुढे ठेवायला हवा होता. आणि म्हणून भगवंत म्हणतात आहे, कर्म कर, संग ठेवू नको. इथे संघ म्हणजे त्याला काही स्वार्थ होता असं नव्हे, पण स्वजनांमध्ये सुद्धा जो संघ होता, आसक्ती होती, त्यासाठी भगवंत म्हणतात आहे की ती सुद्धा सोड आणि तुझं कर्म तू कर. अध्याय 3 श्लोक 26 बघतोय. न बुद्धिभेदै जनयेद ज्ञानां कर्मसंगिनां योषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरन्. जिथे जिथे अनुस्वार आलाय तिथे तिथे मी प्रत्येक वेळेस म न म्हणता व्याकरणाच्या नियमानुसार उच्चार वेगवेगळे करते. अनुस्वारांचे ते नियमानुसार करते. प्रत्येक वेळेस मचा उच्चार करत नाहीये. कर्मसंगिनाम म्हणजे कर्मात आसक्त असलेल्या, जनयेत अज्ञानाम इथे संधी आहे. अज्ञानाम म्हणजे अज्ञानी मनुष्यांच्या, बुद्धीमध्ये बुद्धिभेदम बुद्धीमध्ये भ्रम, विद्वान तत्वज्ञ पुरुषांनी न जनयेत करू नये. तर स्वतः सर्व कर्माणी स्वतः संपूर्ण कर्म योग्य रीतीने, समाचरण म्हणजे योग्य रीतीने करून त्यांच्याकडूनही तसेच करवावे. जोशयेत म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा सगळी ही कर्म करवावी. योग्य रीतीने आपण करून त्यांच्याकडून सुद्धा ही कर्म करवून घ्यावी अन्य लोकांकडून. अज्ञ लोक कर्मामध्ये आसक्त असतात आणि कर्म करीत असतात. अशा लोकांचा बुद्धिभेद कधी करू नये. आसक्ती ठेवून का होईना, पण कर्म करणं महत्त्वाचं असतं. ते सगळे अज्ञानी अडाणी आसक्ती ठेवून कर्म करतात. करू द्यावी, कारण त्याशिवाय जग चालणार नाही. जग चालणार नाही. अज्ञानी लोक विचार करू शकत नाही, त्यांना तसं ज्ञान नसतं. त्यामुळे त्यांना जर संग ठेवू नये इत्यादी आपण सांगायला गेलो तर त्यांना ते समजणार नाही.
आसक्ती ठेवून कर्म करू नका, आसक्ती ठेवून कर्म करू नका, कर्मात संग नको, स्वार्थ नको असं सांगायला गेलं तर त्यांना ते कळणार नाही. म्हणून अर्धवट समजून ते कर्म करणंच मग सोडून देतील आणि आळसात वेळ घालवतील. त्यामुळे समाजाचे, राज्याचे, देशाचे नुकसान होईल. म्हणून नको त्या गोष्टी त्यांना सांगून त्यांना बुद्धिभेद करू नये. ते श्रद्धेने काम करत असतात, तेच उत्तम असतं. भगवंतांनी या श्लोकामध्ये विद्वानांना पहिला आदेश केलेला आहे की जे श्रेष्ठ आहेत, विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, त्यांच्यासाठी हा आदेश केला आहे की सामान्य लोकांचा बुद्धिभेद करू नये. पण लगेच दुसरा आदेश काय केलाय की विद्वानाने स्वतःही सगळी कार्य तेवढ्याच जोमाने करावीत. स्वतःला काही नको वा स्वार्थ नसला म्हणून कर्मच करू नये आपण, असंही विद्वानांनी करू नये. स्वतःसाठी काही नको असले तरी सुद्धा समाजासाठी म्हणूनच कर्म करावे, त्यातच कल्याण आहे. आणि तिसरा आदेश केलेला आहे की स्वतःही कर्म करावेच. विद्वान युक्त समाचरण जुगुषेत पुन्हा. विद्वानांनी हळूहळू उत्तम कर्म करत, जोशाने, उत्साहाने कर्म करीत त्यांना सुद्धा चेतवावे. जे अज्ञानी असतात, अडाणी असतात, त्यांना सुद्धा ही अशा पद्धतीची कर्म करायला, उत्तम रीतीने कर्म कशी करायची हे सांगावे. जोशाने, उत्साहाने कर्म करीत त्यांच्यातीलही चेतना फुलवावी, त्यांनाही चेतवावे. महत्त्वाचे कर्म करवून घ्यावी त्यांच्याकडनं. सामाजिक कल्याण साधणाऱ्या गोष्टी एकट्याने होत नाहीत. सर्वांनी मिळून केलं की मनुष्यबळ वाढतं. संघे शक्ती कलयुगे म्हटलेलंच आहे. त्यानेच वेळ पडली तर मग दुष्टांचा पाडावाही करता येतो, अत्याचारांविरुद्ध लढा देता येतो. आपण रामायण, कृष्णचरित्र, शिवचरित्रातून वाचतोच की रामाने सर्वांना आपल्या वागणुकीतून जवळ केले. अगदी भिल्ल, निषाद, वानर जातीचे लोक सगळ्यांना. तेव्हा रावणवध कार्यात त्यांना उपयोग करता आला. म्हणजे राम कमी होते असं नव्हे पराक्रमाने, पण त्यांनाही एक सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली आणि त्यांना आपल्या कार्यात सामील करून घेतलं. कृष्णाने गवळ्यांना एकत्र करून त्यांना स्वकर्तव्याची जाणीव करून दिली. त्याचबरोबर दुष्ट कंसाच्या अत्याचाराविरुद्ध दंड थोपटून आत्मविश्वासाने उभे राहण्याची नवी चेतना त्यांच्यामध्ये जागृत केली. छत्रपती शिवराजांनी मावळ्यांना, सामान्य अज्ञ मावळ्यांना जमवलं. त्यांच्यात जोश निर्माण करून स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना सामावून घेतलं आणि स्वराज्य स्वप्न साकारलं. न बुद्धिभेदै जनयेद अज्ञानाम, म्हणजे अज्ञानी लोकांचा बुद्धिभ्रम होईल असं एकदम करू नये हे सांगितलंय. म्हणजे एकदम अज्ञानी लोकांना वेद उपनिषद वाचायला न देता हळूहळू त्यांच्या पचनी पडेल, समजेल असे ग्रंथ वाचायला द्यावे, असा उपदेश करावा. हळूहळू त्यांच्यातही वाचनाची गोडी वाढली किंवा थोडं अधिक कळावं, वाचावं असं त्यांना वाटू लागतं. काही जे असतात की ज्यांना वाचता लिहिता येत आहे पण अज्ञानी आहेत, त्यांच्यासाठी पण हा एक उपदेश आहे की एकदम त्यांना वेदोपनिषद वाचायला न देता हळूहळू त्यांच्या पचनी पडेल असे ग्रंथ त्यांना वाचायला द्यावे. हळूहळू वाचनाची गोडी लागली की मग अधिक कळावे, वाचावे असं त्यांनाही वाटू लागतं आणि मग अधिक ज्ञानवर्धक करवून घ्यावे. मग तत्वज्ञानपर ग्रंथाची त्यांच्यामध्ये आवड निर्माण होईल. माऊलींनी काय केलं? ग्रंथ निर्मिती करताना ज्ञानातील गहनता छेदणाऱ्यांसाठी अमृतानुभव लिहिला. वेदातील तत्वज्ञान सोपे करून ज्ञानेश्वरी लिहून ज्ञानी लोकांना मार्गदर्शन केलं. हरिपाठ सामान्यांसाठी केला, तेच ज्ञान सोपं करून सांगितलं. म्हणजेच जसं बालक मंदिर, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर यांचा अभ्यास करताना क्रमाक्रमाने जावं लागतं, तेव्हाच त्याचं उत्तम फल मिळतं. समजावून, पटवून, दोषांकडे, या अज्ञानी लोकांच्या दोषांकडे सुद्धा दुर्लक्ष करून त्यांच्यात जे काही चांगले गुण आहेत त्यांना फुलवत या अज्ञानी लोकांना ज्ञानी लोकांनी उन्नयनाकडे न्यावे, सन्मार्गाकडे न्यायला पाहिजे हेच सांगितलेलं आहे. कोणताही माणूस संपूर्णपणे गुणरहित नसतो. त्याच्या ठिकाणी काही ना काही गुण असतातच. म्हणून त्यांच्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून त्यांचे गुण फुलवावे. निंदा किंवा अपमान न करता त्यांचा गुणांची प्रशंसा करावी आणि आदराने त्यांना योग्य ती शिकवण द्यावी. पण आधी आपण करावे आणि मग त्यांच्याकडून करवून घ्यावे. फलाची अपेक्षा न ठेवणे याचा अर्थ कसलंही फल न मिळाले
तरी भोगण्याची तयारी ठेवणे. जे काय मिळालं असेल ते भोगण्याची तयारीसुद्धा असली पाहिजे, हेही त्यांना हळूहळू समजावून द्यावे. विद्वानांना म्हणून स्पष्ट आदेश याच्यामध्ये केला आहे की फलाची भीती, अपेक्षा न करता चांगली कर्मे स्वतः तर करायचीच, पण त्या लोकांकडून सुद्धा करून घ्यावी. तेव्हाच मग लोक एक प्रकारे उत्तम रीतीने संघटित होतील आणि मग अन्यायाचा प्रतिकार करायला तयार होतील. हाही उपदेश यातून भगवंताला अर्जुनाला द्यायचा आहे. अध्याय 3 श्लोक 27 बघतोय. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. वास्तविक सगळे कर्म सर्व प्रकारे, सर्वशः कर्माणि सर्व प्रकारे, प्रकृतेः गुणैः प्रकृतीच्या गुणांमार्फत, क्रियमाणानी केली जातात. तरीही ज्याचं अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे, अहंकार विमूढात्मा म्हटलंय, ज्याचं अंतःकरण अहंकाराने मोहित झालं आहे असा अज्ञानी कर्ता अहम इति मन्यते. तिथे संधी आहे कर्ता अहम इतिमध्ये. कर्ता अहम इति मन्यते, मी कर्ता आहे असं तो मानतो अज्ञानी पुरुष. ज्ञानी आणि अज्ञानी यामध्ये काय अंतर आहे याविषयी आता भगवंत 27 आणि 28 श्लोकात सांगतात आहेत. ज्ञानी आणि अज्ञानी दोघंही कर्म करतात, पण आंतरिक फरक असतो त्यांच्या कर्माकडे. कारण कर्माकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वेगवेगळी असते. ज्ञानी म्हणतात जे काही घडतं ते निसर्ग नियमानुसार, प्रकृतीनुसार, पण अज्ञानी म्हणतो मीच केले, मीच करता. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः. खरं तर सर्व प्रकारची कर्मे खरोखर आपोआपच होत असतात. आपोआप म्हणजे प्रकृतीने ठरवल्यामुळे, प्रकृतीच्याच गुणांमुळे सर्व कर्मे होत असतात. प्रकृती याचा अर्थ प्रकर्षेन कृती, प्रकर्षाने जी केली जाते ती कृती. उपसर्ग लागलाय म्हणजेच विशेषतेने जी केली जाते, वैशिष्ट्य असलेली शक्ती, उत्तमता, श्रेष्ठता, बल, विस्तार हा पण प्रकर्ष शब्दाचा अर्थ आहे. आपली प्रकृती तशीच प्रकर्षाने केलेली असते. प्रत्येक माणसाची, प्रत्येक प्राण्याची, इतकंच नव्हे तर प्रत्येक महाभूताची प्रकृती अशी प्रकर्षाने बनवलेली असते त्या परब्रह्माने. पाण्याची प्रकृतीच तशी असते म्हणून ते वाहत राहते, वरून खाली जात राहते. हा पाण्याचा स्वभाव धर्म आहे, प्रकृती आहे पाण्याची. जसं पाण्याच्या प्रकृतीचा गुण वाहण्याचा, म्हणून शेतकरी काय करतो, पाटाचं पाणी वाफ्यात सोडतो, तेव्हा पाटात लावलेला आडोशाचा दगड तेवढा फक्त तो बाजूला करतो. प्रत्येक रोपाला देण्याचं काम मग पाणी आपोआप आपल्या गुणधर्मानुसार करत जाते, म्हणजे वाहू लागतं. पाण्याच्या उताराकडे वाहण्याच्या गुणधर्मामुळे ते झाडांना, रोपाला मिळत जातं. शेतकरी फक्त निमित्त मात्र असतो. पुढे मग रोपंसुद्धा आपोआप वाढतात, फळतात, फुलतात. यात शेतकऱ्याचं कर्तृत्व नाही आहे. ते त्यांच्या गुणधर्मानुसारच फळे फुले देणार, रंग आकार येणार, चव येणार, कुठल्याही फळाला वगैरे त्यांच्या त्यांच्या गुणधर्मानुसार ते फळं फुलं फुलतात, वाढतात. शेतकरी मात्र मी मशागत केली, मी पाणी दिलं, मी कष्ट घेतले म्हणून जर सगळं कर्तृत्व आपल्याकडे घेत असेल तर मग तो कसा आहे, अहंकार विमूढात्मा. अर्थात कष्ट हा थोडासा भाग आहेच त्याचा, बाकी सगळं प्रकृतीनुसार होतं. त्रयस्थपणे बघता आलं पाहिजे. आपण करतो पण त्यामागेही अनेक गोष्टी असतात. म्हणून फक्त मीच 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 करता, मीच केलं असा विचार नको. त्याला अहंकार विमूढात्मा म्हटलेला आहे. किंवा एखादं मंदिर उभारताना किती कारागिरांचे हात लागतात, पण शिल्पकार काय म्हणतो, मी बांधलं मंदिर. पण त्याला लागणारं साहित्य, लाकूड, लोखंड, विटा, माती, सिमेंट हे त्यांच्या त्यांच्या असलेल्या गुणांमुळे ते बांधलं जातं. विटा, चुना, दगड, लाकूड आणि इतर पदार्थांचे गुण ते परस्परांशी संमिश्र होऊन भिंत, खांब इत्यादीमध्ये परिणत होत जातं. बांधण्याचा गुण नसता तर या सगळ्यांमध्ये जर बांधण्याचा गुण नसता तर मंदिर उभारला गेला नसतं, खांब उभारला गेला नसता. म्हणजे त्यांच्यातल्याही गुणधर्मानुसार
ते सगळं कार्य होत असतं. प्राकृतिक पदार्थांचे गुण एकमेकांशी मिसळल्यामुळे कार्य होतात. हे गुण त्या पदार्थात जर नसतील तर कुठलंच कार्य होणार नाही. तरी आपण अज्ञानी म्हणतो की मी केलं असं म्हणत असतो. कर्ता अहम इति मन्यते. अहंकार विमूढात्मा घमेंडिनी. मग हे विशेष जे आहे सगळं ते मी केलं म्हणतो. कष्ट असतात थोडे त्याचे, पण थोड्या कष्टामागे अनेक गोष्टी असतात, म्हणून ते सगळं घडतं. जगातील प्रत्येक घटना नियती घडवत असते. आपण नाटकातील फक्त पात्राप्रमाणे अथवा कळसूत्री भावलीप्रमाणे त्या घटनेमध्ये सहभागी होत असतो, निमित्त होत असतो. या ठिकाणी जर तुम्ही कर्तेपणा फक्त स्वतःकडेच घेतला तर त्याचं फळही मग तुम्हालाच भोगावं लागतं. खरा जो ज्ञानी असतो मनुष्य, तो मात्र नियतीच्या या योजना ओळखतो. आपण केवळ निमित्त आहोत हे जाणून जगामध्ये तो कर्म करीत असतो. स्वतःकडे कर्तृत्व घेणारे मात्र सगळे अहंकारी आणि मूर्ख, ज्याला विमूढ आत्मा म्हटलेलं आहे असे. पुढच्या श्लोकामध्ये जे ज्ञानी असतात ते काय करतात तो श्लोक पुढे बघूया.